वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. 5 नोव्हेंबर 2025ला आम्ही एक कार्यक्रम केला होता, दीपक संध्या नावाचा. आमचा दिवंगत मित्र दीपक बोरकर याचा पहिला स्मृतिदिन होता तो, आणि मोठा कार्यक्रम झाला होता. अनेक लोक आले प्रेमाने. तर त्याच कार्यक्रमाचं मी आज इथे सादरीकरण करणार आहे. कार्यक्रम मोठा असल्यामुळे पूर्ण तो एका एपिसोडमध्ये दाखवत नाही आहे. त्याचे भाग होतील 2, 3, 4. ते किती होतील मला माहीत नाही. आज आपण दुसरा भाग बघूया. तुम्हाला नक्की आवडेल. तर एपिसोड बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलमध्ये सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. जय श्रीराम. अतिशय लाडके असे संगीतकार, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी जशी चित्रपट गीतं, भावगीतं यांनी रसिकांच्या मनावर अक्षरशः गारूड घातलं यांच्या, तसंच त्यांनी जी टायटल सॉंग्स तयार केली, जिंगल्स असतील, टायटल सॉंग्स असतील, ती इतकी लोकप्रिय झाली की त्याचं ती साधारण 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट असं जरी त्याचा अवधी असला तरी 3-3.5 मिनिटाचं, 4 मिनिटाचं भावगीत जसं मनावर अगदी ताबा मिळवतं, तसंच त्या सगळ्या जिंगल्सनी मनावर ताबा मिळवला. तर त्या टायटल्सची एक मेडली आपल्यासमोर मंदार आणि माधुरी सादर करतात. ऐकूया. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या रात्री, हवी अंधारल्या रात्री चंद्र किरणाची साथ. कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात.
थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखराचा थवा विसावला उंजळीत. कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट. वाऱ्या पावसाची गाज काळे भास गजदाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. आठवणींचा लेऊन शेला, नटून बसली माय मराठी. दिवस झेलतो सुसाट वारा, तरीही दिव्यात जिवंत वाटी. जगण्यामधल्या अर्थासंगे बहकून गेले अक्षररान. वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरुनी पिंपळ पान. पिंपळ पान, पिंपळ पान, पिंपळ पान.
मंदार आपटे यांना एक स्नेहभेट आप्पा देत आहेत. संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या काही टायटल्सची मेडली आता पण ऐकलीत. अशोक काकांकडे जेव्हा कुठलंही असं कॉम्पोजिशनचं काम असायचं त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन ते दीपकदादांना करायचे. आणि दीपकदादा हे कुठल्याही कामासाठी, मग तो लाईव्ह शो असू दे, रेकॉर्डिंग असू दे, अगदी कुठे टूरला जाणं असू दे, कुठल्याही गोष्टीसाठी दीपक बोरकर हे नाव असलं की एक भक्कम पाठिंबा आहे असं सगळ्यांना नेहमी वाटायचं. आणि एक खूप मोठा आधारस्तंभ ते नेहमीच असायचे. महाराष्ट्राची आपण जेव्हा संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा असाच एक अविभाज्य घटक म्हणजे आपल्या राज्यातले गड किल्ले. या गड किल्ल्यांबद्दल त्यांची महती सांगणारा एक ॲल्बम प्रकाशित झाला होता ज्याचं नाव होतं गीत दुर्गायन. याच्या सगळ्या गाण्यांच्या संगीत रचना ज्या होत्या त्या संगीतकार मिलिंद करमरकर यांच्या होत्या आणि याचं संगीत संयोजन अप्पांनी केलं होतं. तर या ॲल्बममधलं एक गाणं आपल्यासमोर आम्ही सादर करतो आहे. आणि त्या अगोदर मिलिंदजी दीपकदादांबद्दलच्या काही आठवणी सांगतील आणि मग आपण ते गाणं ऐकूया. नमस्कार. आज इतक्या दर्दी रसिक श्रोत्यांसमोर आणि त्यातही संगीत क्षेत्रातली खूप मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित आहेत. यांच्यासमोर हे गीत आम्हाला दोघांना सादर करायला मिळतं याचा खूप जास्त आम्हाला आनंद आहे. मी थोडक्यात फक्त या गाण्याबद्दल किंवा या प्रोजेक्टबद्दल सांगेन आणि मिलिंद दीपकदादांच्या आठवणी या प्रोजेक्टमधल्या आपल्याला सांगणार आहे. 25 गाणी स्वतः ट्रेकिंग करून मिलिंदनी लिहिली आणि त्याला चाली लावल्या. आणि ही 25 गाण्यांची MP3 गीत दुर्गायन ह्या नावाने आम्ही काही वर्षांपूर्वी केली. आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ह्या प्रोजेक्टची खास नोंद घेतली गेली कारण आत्तापर्यंत असं प्रोजेक्ट झालेलं नाही. पण हे गाणं मुद्दाम घेण्याचं कारण असं की ह्याच्यात दीपकदादांचा खूप जास्त सहभाग आहे आणि आप्पांचं अरेंजमेंट सगळ्या गाण्यांना खूप सुंदर आहे. आणि मिलिंद आता दीपकदादांबद्दल सांग. दीपकदादांबद्दल 2 आठवणी सांगतो. पहिलं म्हणजे या प्रोजेक्टसाठी जवळजवळ महिना लागला आणि त्यातल्या जेव्हा पर्कशन या वाद्यांचा संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी ठेवला होता. सकाळी दीपकदा आले आणि आप्पांना म्हणाले, आप्पा तुला काय पाहिजे ते घे, अख्खी गाडी भरून वाद्य आणलेत. म्हणजे त्यावेळेला हे मी ऐकल्यानंतर मला अक्षरशः मी भारावून गेलो की काय किती प्रेम असावं वाद्यांबद्दल किंवा कलेबद्दल. आणि तसं त्याच्यात त्यांनी 40 वाद्य जवळजवळ वापरली आहेत. म्हणजे आफ्रिकन बकरे, त्यांचे नख, नंतर नेपाळी मादल वगैरे अशा प्रकारे ते मला माहिती सांगत होते. हे हे अशी अशी आहे तशी. तसं सिंधुदुर्ग जे सागरी किल्ले होते, सिंधुदुर्ग, कुलाबा वगैरे, तर मला म्हणाले 1 किलो पांढरे वाटाणे मिळतील का? तर मला काही कळे ना पांढरे वाटाणे. ते म्हणाले मागवतो. ते मागवल्यावर मोठा डफ होता. त्या डफमध्ये त्यांनी ते वाटाणे ओतले आणि त्याच्यातून त्यांनी सागराची गाज निर्माण केली. ते संपूर्ण गाणे, ते जी सागरी किल्ले आहेत ते तुम्हाला असं वाटेल की समुद्राचाच आवाज आहे, पण ते सगळं संपूर्ण गाणं त्यांनी अशा पद्धतीने ती सागराची गाज संपूर्ण गाण्यावर त्यांनी ठेवली. ही एक आठवण. तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मी संगीत शिक्षक आहे. तर आमचा एक ह्याचा व्याख्यानाचा एक उपक्रम असतो. त्याच्यात दीपकदांना बोलावलं होतं आणि ज्या दिवशी ते व्याख्यान होतं त्या दिवशी आम्ही वेळेवर जाणारच होतो, म्हणजे जातच होतो कारण बायोमेट्रिक होतं. पण त्याच्या आधी 1 तास ते येऊन स्टेजवर बसलेले होते आणि समोर सगळी वाद्य मांडून बसले होते संपूर्ण. तशी मला लाजल्यासारखं वाटलं की आपण यांचा कार्यक्रम ठेवला आणि हे 1 तास अगोदर येऊन बसलेत. तेव्हा हे काही नाही मिलिंद, आता केव्हाही तू सुरुवात कर मुलाखतीला, मी सगळं व्यवस्थित मांडून ठेवलं आहे. ही जी तळमळ, जी आत्मीयता आहे ती खरोखर ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. आणि हे सगळे आम्ही सगळेच, म्हणजे आम्ही त्यांचे, मी तर नातूच म्हणायला हवा कारण इतकं त्यांच्याकडून शिकलो आहे. आमच्या गुरुजनांनी त्यांच्याकडून शिकलेत असं व्यक्तिमत्व होतं. आत्ता जे गाणं सादर करतो शिवनेरी किल्ला
आपलं मनोगत व्यक्त करतोय की माझ्यावर शिवरायांचा जन्म झाला अशा अर्थाचं गीत आहे आणि ड्युएट आहे. हे खूप जास्त वाद्य असल्यामुळे ज्ञानेशदादांनी मगाशी मला विचारलं, पण खूप जास्त वाद्य आहेत त्यामुळे आम्ही हे ट्रॅकवर सादर करतोय. ट्रॅक प्लीज. सह्याद्रीवर ज्याचे तांडव बघुनी मोगल थरथरला, तो शिव शंभू शिवाई कृपे माझ्यावरती अवतरला. जुन्नर माझे गाव राजधानी होती शकराजाची, नाणे घाटाचा रक्षक मी पाही सत्ता कितीकांची. रोखून धरला बाण जणू मी तख्तावर उत्तरेकडे, देव जन्मला येथे सांगती शत्रूला त्या सह्यकडे. कनबहमनी निजाम मोगलही ब्रिटिशाला तरी त्या माझ्या मरहट्ट्याची सर नाही. वीर परवानगी अनहत्ती शिपाई महादरवाजा, फाटक कुलाब कर दरवाजामधून प्रवेशतावर या. सह्याद्रीवर ज्याचे तांडव ओलांडूनी सप्तद्वारांना अंबरखाना पुनवितो, शिवाई आठवा दरवाजा देवी चरणी नमवितो. राजमार्ग हा एक परिजे चोर वाट लेण्याकडूनी, अवघड जरी मला करी बिनधोक शत्रूच्या पासूनी. उत्तर बुरुजावरी पागता तरी होती रोमांच खडे, कडे लोट टोकावरुनी बघतारी पुता थरका पवडे. बदामी तलावात दिसे प्रतिबिंब सरकार वाड्याचे, त्या वाड्यावर जन्म घे प्रभू रक्षण करण्या रयतेचे. सह्याद्रीवर ज्याचे तांडव शिवजन्माची वास्तू ही तर माझ्या हृदयाचे स्थान, माझ्यावर अवतार घेऊनी करी माझाची सन्मान. बघता शिवकुंज मंदिरे हे शिल्प जिजाऊ शिवबाचे, सजीव करी डोळ्यात पुढती सोनेरी क्षण इतिहासाचे. पूर्वेसी नारायण माझ्या हरिश्चंद्र उत्तरी बसे, दक्षिणी ठाक राजमाची गोरक्ष सिद्ध मच्छिंद्र बसे. पश्चिमेसी हडसर चावंड शिवधन भैरव विक्रसे, शिवबाच्या विजयाच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकत असे. सह्याद्रीवर ज्याचे तांडव भाग्यवंत मी यात परिजी खंत नामी स्वराजात, भरून येता ऊर फडफडे भगवा माझ्या हृदयात. शिवबाचा नातू शाहू बाळाने
वचना धन्य धन्य केले. बघता काळा चौथरा आठवे नवळ्यांचा नरभेद बंडबोगलांशी करिता झाला इथे शिरच्छेद. गंगा यमुना ह्या जलटाक्या शमविशुद्ध्या तृषार्थाची परिशिव भक्ताना लागू दे तृषा शिवाच्या सगुणांची. भीमा शंकर गिरिजात्मज विघ्नेश्वर आहे मज पाठी. असा गड शिवनेरी जन्मे सह्याद्रीच्या पोटी. सह्याद्रीवर जाचे तांडव बघुनी मोगल थर थरला. तो शिव शंभू शिवाई कृपे माझ्यावरती अवतरला. शिवनेरीवर अवतरला. शिवनेरीवर अवतरला. शिवनेरीवर अवतरला. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. या गाण्याच्या अरेंजमेंटमध्ये आप्पांची पूर्ण अरेंजमेंट आहेच, पण या गाण्यामध्ये सरगम गायली आहे आप्पांनी. जो सरगमचा आवाज आहे तो आप्पांचा आणि मिलिंदचा आहे. माधुरीताईला स्नेह भेट देतात अप्पा काका आणि मिलिंदजींना सुद्धा. दीपक दादा जेव्हा रेकॉर्डिंगला एवढी सगळी वाद्य घेऊन यायचं, आता मिलिंदजी म्हणाले तसं माझा असा कितीतरी वेळाचा अनुभव आहे की जेव्हा मी संगीत संयोजन करायचो एखाद्या प्रोजेक्टचं आणि दीपक दादा सगळी वाद्य घेऊन यायचे, तेव्हा अक्षरशः लहान मुलासारखी अवस्था व्हायची. म्हणजे हे पण वाद्य मला हवं आहे, मला ते पण वाद्य हवं आहे, असं अक्षरशः व्हायचं. दीपक दादा जेव्हा स्टेजवरती इतकी सगळी वाद्य घेऊन वाजवायला बसायचे, तेव्हा मी त्यांची ओळख करून देताना नेहमी सांगायचो की ते जी वाद्य वाजवत आहेत त्याला अगदी सहजरित्या आपण साईड रिदम म्हणतो, पण साईड रिदम गाण्यामध्ये मेन रोल कसं साकारतं हे जवळजवळ 5 दशकं दीपक दादांनी दाखवून दिलं. आपण शहराच्या विविध भागांमधनं ट्रॅफिकमधनं ड्राईव्ह करत येतो, गाड्यांचे हॉर्न, खूप आवाज, सगळा गदारोळ गोंधळ सुरू असतो आणि ऑडिटोरियममध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं सुखावतं म्हणजे तो ऑडिटोरियमचा AC. मग दुसरं सुखावतं ते एक छान बसायला आरामदायक अशी खुर्ची आणि तिसरी गोष्ट जी सुखावते ते म्हणजे जेव्हा पडदा उघडतो आणि दीपकदादा पक्ष्यांचे इफेक्ट्स वाजवतात. गाड्यांचे हॉर्न्स विरुद्ध दीपकदादांचे पक्ष्यांचे इफेक्ट्स म्हणजे अशांततेकडून शांततेकडचा प्रवास आहे हा. आणि दीपकदादा जेव्हा ते इफेक्ट्स वाजवायचे तेव्हा अक्षरशः तुम्ही डोळे बंद केलेत तर गावात एखाद्या घरात तुम्ही आहात आणि अंगणात भरपूर पक्षी आलेत आणि ते किलबिलाट करतायत असं भासायचं. अशा पक्ष्यांच्या इफेक्ट्सनी नटलेलं एक खूप अप्रतिम असं गाणं आनंद चित्रपटातलं कहीं दूर जब दिन ढल जाए हे आपल्यासमोर विख्यात मेंडोलिन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता सादर करतायत. आइए प्रदीप्ता, वेलकम. जास्त नाही बोलणार, 2 शब्द बोलणार. मला मराठी जास्त नाही येते, मी हिंदीमध्ये बोलणार. दीपक जी और अप्पा जी के बारे में मैं 2 ही शब्द कहूँगा. जब कोई एक आदमी या एक लड़का अपना घर बार छोड़ के दूसरे शहर में जाते हैं उनके फ्यूचर के लिए, उनके सपने के लिए, उस टाइम अगर 2 बड़े भाई मिल जाते हैं ना लाइफ में, उनकी ज़िंदगी वहीं पे सेटल हो जाता है. और मेरे लाइफ में 2 बड़े भाई, एक अप्पा वड़ावकर और एक दीपक बोरकर, ये मेरे लाइफ में कितना बड़ा इंपॉर्टेंस है मैं आप किसी को बता नहीं सकता हूँ. दीपक जी मेरे बाजू में रहता है, अप्पा जी दादर में रहता है. मुझे हर तरह से, म्यूज़िक की बात छोड़ दीजिए, म्यूज़िक तो ये लोग तो मतलब भगवान धरित्री में ऐसे आर्टिस्ट हमेशा भेजते नहीं हैं. अप्पा जी जैसे या दीपक बोरकर जैसे या तो और भी जैसे राजेश ज्ञानेश ये लोग सब लोग हैं, ऐसे आर्टिस्ट बहुत कम आते हैं धरित्री में. लेकिन मेरे लाइफ में ये दोनों इतना इम्पोर्टेंस है कि क्या करना है, कैसे, जहाँ यहाँ मेरा कोई नहीं था, आई वॉज अलोन, मैं स्ट्रगल कर रहा था, कैसे लाइफ को बनाना है, कैसे क्या करना है, सब अप्पा जी और दीपक जी ने मुझे समझाया. और दीपक जी लास्ट डे तक
मुझे कभी प्रदीप तो नाम से नहीं पुकारा, मैं उनसे बहुत छोटा हूँ। हमेशा प्रदीप जी कहते थे। मैंने उनको पूछा था एक बार, आप क्यों प्रदीप जी बोलते? मैं आपका छोटा भाई हूँ, आप प्रदीप बोलिए। बोले नहीं, आप एक अच्छे आर्टिस्ट हो इसलिए आपको मैं रिस्पेक्ट देता हूँ। इतने बड़े दिल के आदमी थे। मेरे लाइफ में ऐसे बहुत सारे आठवण मी काय सांगू, बट दीपक जी को तो मिस करेंगी। और ठीक है, अभी एक गाना मैं दीपक जी को याद करके बजाता हूँ। या पुढचं गाणं ऋतू हिरवा याच अल्बममधलं फुलले रे क्षण माझे आपल्यासमोर डॉक्टर शिल्पा मालणकर सादर करतायत. आणि या गीताची खासियत म्हणजे या गाण्यामध्ये जे मेंडोलिन वाजलं आहे ओरिजिनल रेकॉर्डिंगमध्ये ते प्रदीप तोदांनी वाजवलेलं आहे. तर ऐकूया फुलले रे क्षण माझे. फुलले
फुलले ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणी तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणी तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मन मोराचे जादू भरे हे पिसारे मेंदिनी शकुनाच्या मेंदिनी हसले रे क्षण माझे हसले रे सजले रे क्षण माझे सजले रे प्रीत ही उमजेना जडला जीव हा समजेना प्रीत ही उमजेना जडला जीव हा समजेना कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदिनी शकुनाच्या मेंदिनी भुलले रे क्षण माझे भुलले रे क्षण माझे भुलले मेंदिनी ओ शकुनाच्या मेंदिनी सजले रे क्षण माझे सजले रे हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे सगळ्या उपस्थित निमंत्रितांना नमस्कार. मी फक्त एक मिनटं काकांबद्दल बोलेन. काका माझ्या कुटुंबाशी जोडले गेले माझ्या वडिलांमुळे आणि तो स्नेह अगदी माझ्या मुलीपर्यंत चालू राहिला. मी त्यांची डेंटिस्ट होते आणि जसं प्रदीप्त सरांनी सांगितलं की ते कधीही एकेरी नावाने आपला उल्लेख करत नसत, पण ते ह्यांना प्रदीपजी म्हणायचे, पण ते मला शिल्पाजी पण नाही म्हणायचे. ते कायम मला डॉक्टर म्हणत आले. त्यांनी कधीच मला माझ्या नावाने हाक मारली नाही आणि असं पितृतुल्य आधारस्तंभ म्हणेन आमच्या घराचा. कारण मी, माझे पती आणि माझ्या माहेरचं सगळं कुटुंब या सगळ्यांच्या असे खूप जवळ होते आणि तुमची खूप आठवण येत राहील काका. डॉक्टर शिल्पा मालणकर यांना अप्पा एक भेटवस्तू देतील. आणि
प्रदीप्तोजींना एक स्नेह भेट देत आहेत अप्पा वडावकर. आपण जेव्हा एखाद्या गाण्याचा उल्लेख करतो तेव्हा आपल्या मनात नेहमी त्या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका एवढीच ओळख येते. पण मला असं वाटतं की कुठलंही गाणं हे जितकं त्या गाण्याच्या गीतकार, संगीतकाराचं किंवा गायक गायिकांचं असतं तितकंच ते गाणं त्या गाण्यात वाजवणाऱ्या वादकांचं, त्या गाण्याच्या संगीत संयोजकाचं आणि त्या गाण्याच्या साऊंड रेकॉर्डिस्टचं पण असतं. अनेक ओरिजिनल गाण्यांमध्ये वाजवलेल्या वादकांना आपण आता इथे वादन सादर करताना बघितलं. पंडित अप्पा वडावकर ज्यांनी अनेक ॲल्बम्सचं संगीत संयोजन केलं ते आज ती गाणी आपल्यासमोर सादर करत आहेत. आणि ऋतू हिरवा आणि अशा अनेक अविस्मरणीय अशा ॲल्बम्सचं ध्वनिमुद्रण ज्यांनी केलं, साऊंड रेकॉर्डिंग ज्यांनी केलं, ते साऊंड रेकॉर्डिस्ट प्रमोद घैसाज आज इकडे उपलब्ध आहेत. प्रमोदजी इकडे उपस्थित आहेत. अनेक म्हणजे ऋतू हिरवा असेल किंवा बहिणाबाई आणि असंख्य खूपच आहेत. किती आणि काय आम्हाला प्रेमाने सांभाळून घेतले. हा माणूस कधीही ह्याला बघा एकदम फ्रेश, म्हणजे सकाळी 8 वाजता बघा, दुपारी 4 वाजता बघा, रात्री 12 वाजता बघा, परत सकाळी 4 वाजता बघा. म्हणजे हा आत्ताच स्टुडिओमध्ये आला असेल असं वाटतं. एक रेकॉर्डिंग होतं गारवाचं, ती आठवण मिलिंदच्या अगोदर मी सांगून टाकतो. आमचं बुकिंग होतं संध्याकाळी 6 वाजता, स्टुडिओ मिळाला आम्हाला रात्री 12 वाजता. हा माणूस सकाळी 8 वाजल्यापासून रेकॉर्डिंग करत होता, अशोक पत्कींचं वगैरे करत होता. 12 वाजता आमचं रेकॉर्डिंग सुरू झालं, 3:30-4 पर्यंत चाललं. आम्हाला झोप आली, पण हा एकदम फ्रेश. हा 5 वाजता घरी गेला असेल, परत 8 वाजता तर रेकॉर्डिंग आला होता. म्हणजे 24/7 हा काम करतो आणि तेवढाच फ्रेश असतो. आणि काही तो फुकट करत नाही.